नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण आता लक्ष्मी माताचं मूर्ती आहे ह्याच्यावर आपण कुंकुमार्चन कसं करायचं ते बघूया. तुम्ही तुमच्या कुलदेवीची मूर्ती, फोटो, टाग ठेवू शकता किंवा नसेल तर एक कॉइन ठेवू शकता किंवा तेही नसेल तर एक सुपारी ठेवून पण आपण करू शकतो कुंकुमार्चन सेवा. आपण आपल्या कुलदेवताचं कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे. आता आपण बघू, हे डेमो व्हिडिओ आहे, बघू कसं करायचं. सुरू करू. ओम गणगणपतये नमः. श्री कुलदेवताय नमो नमः. श्री कुलस्वामिनी माता नमो नमः. श्री इष्टदेवताय नमो नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पितृदेवताय नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपण प्रत्येक मंत्र 9 वेळास घेऊयात. सगळ्यात आधी आपण नवरणव मंत्र 9 वेळास घेत कुंकुमार्चन करूयात. कुंकुमार्चन विधी कसं करायची म्हणजे आपल्याला ह्या 3 बोटामध्ये कुंकू धरायचं आणि माताच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत थोडं थोडं अर्पण आपल्याला करायचं आहे. सुरू करूत आपण नवरणव मंत्राने. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय नमो नमः. 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 हे झालं नवरणव मंत्र 9 वेळास. आता आपण षोडशी मंत्र 9 वेळास घेऊ कुंकू अर्पण करत करत. देवीच्या प्रत्येक अंगावर कुंकूला अर्पण करायचे आपल्याला, म्हणजेच की कुंकवाने स्नान घालायचं देवीला असं. षोडशी मंत्र. रिम कैल रिम हस कहल रिम सकल रिम नमो नमः. रिम कैल रिम हस कहल रिम सकल रिम नमो नमः. रिम कैल रिम हस कहल रिम सकल रिम नमो नमः. रिम कैल रिम हस कहल रिम सकल रिम नमो नमः. रिम कैल रिम हस कहल रिम सकल रिम नमो नमः. रिम कैल रिम हस कहल रिम सकल रिम नमो नमः. रिम कैल रिम हस कहल रिम सकल रिम नमो नमः. रिम कैल रिम हस कहल रिम सकल रिम नमो नमः. रिम कैल रिम हस कहल रिम सकल रिम नमो नमः. आता आपण कमळात्मक मंत्र 9 वेळास घेऊन कुंकू अर्पण करू देवीला. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमो नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमो नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमो नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमो नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमो नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये
प्रसीद प्रसीद। ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमो नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद। ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमो नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद। ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमो नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद। ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमो नमः। आता आपण श्री सूक्तचे 1-2 ओव्या घेत कुंकू अर्पण करू देवीला। ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह। नमो नमः। ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्मयं विन्देयं गामश्वं पुरुषान्नहं। नमो नमः। हे असं श्री सूक्ताचं एक ओवीला नमो नमः म्हणत कुंकू अर्पण करायचं। आता आपण महालक्ष्मी अष्टकं पण 2 ओव्या घेऊ। ओम नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमो नमः। नमस्ते गरुडारूढे ढोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। नमो नमः। असंच महालक्ष्मी अष्टकं पण ओवी संपलं की कुंकू अर्पण करत म्हणायचं आहे आपल्याला। हे लहान आहे, 10 ओव्यांचं आहे हे फक्त। आता सिद्धकुंजिका स्तोत्र पण बघू। ओम शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमं येन मंत्रप्रभावेण चण्डीजापः शुभो भवेत्। नमो नमः। न कवचं नार्गला स्तोत्रं कीलकं न रहस्यकं न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न वार्चनं। नमो नमः। असं ह्या प्रकारे आपण देवीला कुंकू अर्पण करू शकतो। किंवा नुसतं नवर्ण मंत्र म्हणत पण आपण 108 वेळास असो डाव्या हातामध्ये माळ घेऊन आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे। किंवा डाव्या हातामध्ये माळ आपल्याला नाही घ्यायची तर आपण एक 5 मिनिटं 10 मिनिटं टायमर लावून घेऊन पण आपण कुंकुमार्चन देवीला करू शकतो। ह्या पद्धतीनं कुंकुमार्चन सेवा करायची आहे। झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि देवी आईच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।